नमस्कार विद्यार्थी मित्र हो. संगमनेर महाविद्यालय आणि शिष्यवृत्ती विभागाच्या वतीने प्रथमतः मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्र हो, आज मी तुम्हाला उच्च शिक्षणातील शिष्यवृत्तींचे महत्त्व या विषयावर काही माहिती सांगणार आहे. उच्च शिक्षण घेताना अनेक विद्यार्थ्यांपुढे वेगवेगळे प्रश्न असतात, वेगवेगळ्या अडचणी असतात. त्यामुळे उच्च शिक्षणाचं जे काही विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं, हे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करण्यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती ह्या अत्यंत महत्त्वाचं योगदान देत असतात. यामध्ये मी आपल्याला विविध प्रकारच्या शिष्यवृत्तींच्या बाबतीत माहिती देणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत गरजेची शिष्यवृत्ती म्हणजे भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती. ही शिष्यवृत्ती जे विद्यार्थी SC, ST, OBC, SBC आणि VJNT या प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना UG आणि PG या दोन्ही स्तरावर या शिष्यवृत्तीचा लाभ हा घेता येतो. अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातून, त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातून महाविद्यालयीन शिक्षण करण्यासाठी येत असतात. परंतु शिक्षणासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे ते म्हणजे अर्थसहाय्य. आणि हे अर्थसहाय्य शिक्षण घेण्यासाठी जे आपल्याला मिळतं ते या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मिळत असतं. जसं की मी मागाशी सांगितलं की भारत सरकार पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात आणि उच्च शिक्षणाचं आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न सत्यामध्ये उतरवतात. मग यामध्ये UG लेवलला FY, BA, BCom, BSc, त्याचबरोबर PG लेवलला MA, MCom, MSc, MCS, MCA अशा विविध शाखांमधून विद्यार्थी शिक्षण घेतात आणि या विद्यार्थ्यांना या भारत सरकार पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या शिष्यवृत्तीचा फार मोठ्या प्रमाणावर लाभ होत असतो. परंतु यासाठी जे काही निकष आहेत ते निकष देखील आपण समजून घेतले पाहिजेत. यामध्ये महत्त्वाचा निकष म्हणजे असा आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. त्याचबरोबर जे विद्यार्थी SC, ST, OBC, SBC आणि VJNT या प्रवर्गातील आहेत, असे सर्व विद्यार्थी की ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, असे सर्व विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रो, आपण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की जे विद्यार्थी प्रवेश घेताना ज्यांना BC स्कॉलरशिपमधून प्रवेश दिलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी भारत सरकार पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचे फॉर्म भरणं अनिवार्य आहे. यामध्ये भारत सरकारकडून आपल्याला देखील शिष्यवृत्ती म्हणून काही प्रमाणात आर्थिक मदत होत असते. यामध्ये UG लेव्हलला जवळपास 2200 ते 2800 रुपये आपल्याला निर्वाह भत्ता आणि परीक्षा फी ही परत मिळत असते. आणि PG लेव्हलला रुपये 3300 ते जवळपास 5500 रुपयापर्यंत आपल्याला निर्वाह भत्ता आणि परीक्षा फी ही परत मिळत असते. लक्षात घ्या, भारत सरकार पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही योजना SC, ST, OBC, SBC आणि VJNT या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. त्यामुळे मी या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी ॲकॅडमिक इयर जे आहे आपलं 2026-27 ते आता सुरू झालेलं आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी भारत सरकार पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या योजनेचा फॉर्म MahaDBT पोर्टलवर आपण ऑनलाईन पद्धतीने भरून महाविद्यालयातील
शिष्यवृत्ती विभागातील श्रीमती जे आभाळे मॅडम आणि श्री संदीप कदम यांच्याकडे सदर फॉर्म हे जमा करावायचे आहेत. सदर फॉर्म आपण वेळेत जमा केले तर आपल्याला देखील शासनाकडून शिष्यवृत्ती ही ताबडतोब मिळेल. यानंतर दुसरी योजना जी आहे ती म्हणजे राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना. ही योजना खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. पूर्वी या योजनेचं नाव EBC आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती असे होते, परंतु राज्य शासनाने या शिष्यवृत्तीचं नाव राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना असं केलेलं आहे. त्यामुळे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी खुल्या प्रवर्गातील आहेत अशा विद्यार्थ्यांनी या योजनेचे फॉर्म भरायचे आहेत. यासाठीचे जे काही निकष आहेत ते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न हे ₹8 लाखांपेक्षा कमी आहे असे सर्व ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. आता या दोन्ही योजनांच्या संदर्भात आपल्याला आवश्यक जी काही कागदपत्रं आहेत त्या संदर्भात आपल्याला थोडक्यात माहिती देतो. यामध्ये विद्यार्थी मित्र जे कागदपत्र आपल्याला लागणार आहेत ती जवळपास आपल्याकडे आहेत, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थी आपलं बँक अकाउंट हे ओपन करत नाही. त्यामुळे या योजनांसाठी लागणारी जी काही डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये आपला शाळा सोडल्याचा दाखला, मागील वर्षाचं गुणपत्रक अर्थात मार्कशीट, वडिलांचा उत्पन्नाचा दाखला, त्याचबरोबर आपलं बँकेचं पासबुक, रहिवासी म्हणजेच डोमासाईल दाखला, त्याचबरोबर रेशन कार्ड आणि जर विद्यार्थी अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला. जर शिक्षणामध्ये आपला खंड पडला असेल तर ₹100 स्टॅम्पवर हमीपत्र आपल्याला करून द्यायचं आहे शिक्षणात खंड असल्याबाबतचा. अशी ही सर्व कागदपत्रं आपल्याला या दोन्ही योजनांसाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे यापैकी जर एखादं डॉक्युमेंट्स आपल्याकडे कमी असेल तर विद्यार्थ्यांनी त्वरित ही डॉक्युमेंट्स काढून घ्यावीत, कारण या शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याचा जो कालावधी आहे तो साधारण सप्टेंबर ते डिसेंबर या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये हे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून घेतले जातात. परंतु आपण शेवटच्या मुदतीचा विचार न करता जेवढ्या लवकर आपण हे स्कॉलरशिपचे फॉर्म भराल तेवढ्या लवकर आपल्याला या स्कॉलरशिपचा लाभ आपल्याला मिळणार आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना मात्र पेईंगनुसार महाविद्यालयाची फी भरून द्यावी लागेल. त्यामुळे या आर्थिक नुकसानीस स्वतः विद्यार्थी जबाबदार राहील याची कृपया आपण सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. यासोबत केंद्र सरकारच्या आणखी काही योजना आहेत त्यामध्ये सुद्धा गुणवत्ता हा निकष घेऊन अनेक योजना केंद्र सरकार राबवते. त्यामध्ये सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप ही योजना आहे. ही योजना FY या वर्गापासून सुरू होते, म्हणून 12वी नंतर जे विद्यार्थी FYला आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांमधून गुणवंत जे विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. त्याचबरोबर दुसरी योजना जी आहे ती म्हणजे जे विद्यार्थी हँडिकॅप आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. त्याचबरोबर तिसरी योजना जी आहे ती बीडी कामगार शिष्यवृत्ती. ज्या विद्यार्थ्यांचे पालक बीडी कामगार आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील केंद्र सरकार आर्थिक सहाय्य देते. त्याचबरोबर आणखीन जी काही योजना आहे जी आपण प्रायव्हेट संस्थेकडून दिली जाते असं आपण म्हणूया, त्याच्यामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड HPCL ही योजना आहे. या योजनेचे फॉर्म देखील आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून घेतले जातात. आणि त्यानंतर आणखीन एक योजना आहे ती म्हणजे सीताराम जिंदाल स्कॉलरशिप. सीताराम जिंदाल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांकडून स्कॉलरशिपचे फॉर्म हे भरून घेतले जातात आणि त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीची अतिशय चांगल्या रकमेची स्कॉलरशिप जी आहे
ती सीताराम जिंदाल फाउंडेशनच्या वतीने त्या विद्यार्थ्यांना मान्य होते. तर अशा पद्धतीने आपली जी काही उच्च शिक्षणाचे आपले जे काही स्वप्न आहेत, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची जी योजना आहे ती म्हणजे सर्वप्रथम भारत सरकार पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो लाखो विद्यार्थ्यांनी आपलं उच्च शिक्षणाचं स्वप्न जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आपणास देखील विनंती आहे की आपण देखील या योजनेचा लाभ घेऊन आपल्या उच्च शिक्षणाचं स्वप्न आपण पूर्ण करावं. मित्रांनो, या सर्व शिष्यवृत्तींसाठी लागणारी जी कागदपत्रं आहेत ती सुद्धा आपण लक्षात घ्यायची आहेत. त्यामध्ये प्रवेश पावती, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचा दाखला, त्याचबरोबर रहिवासी म्हणजेच डोमासाईल दाखला, मागील वर्षीचे गुणपत्रक, त्याचबरोबर आपले रेशन कार्ड, शिक्षणात जर खंड पडलेला असेल तर ₹100च्या स्टॅम्पवर हमीपत्र, त्याचबरोबर आपलं आधार कार्ड, तसेच आपलं बँक पासबुकची झेरॉक्स, त्याचबरोबर जर आपण प्रोफेशनल कोर्सला असाल आणि जर आपला त्यामध्ये कॅप राऊंड थ्रू जर आपली ॲडमिशन झालेली असेल तर ते कॅप अलॉटमेंट लेटर हे जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घेतात अशा विद्यार्थ्यांसाठी हे डॉक्युमेंट्स अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या सर्व वरील कागदपत्र जे मी सांगितली ही कागदपत्र आपण आपल्याकडे ठेवायची आहेत. त्यासोबत या शिष्यवृत्तींच्या संदर्भात आम्ही आपणाला वेळोवेळी भेटणार आहोत. उदाहरणार्थ महाविद्यालयाची वेबसाईट असेल, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल असेल, त्याचबरोबर आपले जे काही व्हॉट्सअप ग्रुप असेल, या ग्रुपवर आपल्याला सविस्तरपणे त्या स्कॉलरशिपच्या संदर्भातील महत्त्वाची जी काही सूचना आहे ती सविस्तरपणे आपल्यापर्यंत येईल. त्या सूचनांचं आपण व्यवस्थितपणे अवलोकन करून कागदपत्रांची पूर्तता करावायची आहे आणि ते फॉर्म जे आहेत स्कॉलरशिपचे ते आपण वेळेत भरावायचे आहेत. मागील 3 वर्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विविध शिष्यवृत्तींच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळवलेली आहे. त्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24मध्ये 2821 विद्यार्थ्यांनी 1,20,42,356 रुपये एवढी स्कॉलरशिप मिळवलेली आहे. त्याचबरोबर 2024-25मध्ये 2,639 विद्यार्थ्यांनी विविध शिष्यवृत्तींच्या माध्यमातून 1,02,87,547 रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्कॉलरशिप मिळवलेली आहे. आणि त्याचबरोबर 2025-26मध्ये 2,385 विद्यार्थ्यांनी 79,45,780 एवढ्या प्रमाणात शिष्यवृत्तीही मिळवलेली आहे. जर मागील 3 वर्षांचा जर आपण विचार केला तर जवळपास 7,845 विद्यार्थ्यांनी 3,02,75,685 एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप ही मिळवलेली आहे. सदर रक्कम ही विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेली आहे. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी. आणि त्याचबरोबर या मागील शैक्षणिक वर्ष 2025-26मध्ये अजूनही काही शिष्यवृत्तींच्या रकमा ह्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणे बाकी आहे. धन्यवाद.